प्रश्न 41. औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात, त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही येतात. औद्योगिकरणामुळे कोणते फायदे होतात? औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. प्रश्न 42. टिंबटिंब ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. प्रश्न 43. माहिती तंत्रज्ञान या शाखेतील कामकाज टिंबटिंबद्वारे चालते. माहिती तंत्रज्ञान या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. प्रश्न 44. या माहिती तंत्रज्ञान या उद्योगामध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे, याचे प्रमुख कारण कोणते? या उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ होय. प्रश्न 45. माहिती तंत्रज्ञान या उद्योगात कोणती कामे केली जातात? या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. प्रश्न 46. माहिती तंत्रज्ञानातून मिळालेली माहिती कोणत्या साधनांच्या द्वारे हाताळली जाते? इंटरनेटच्या आधारे, संगणक, मोबाईल इत्यादी साधनांच्या द्वारे ही माहिती हाताळली जाते. प्रश्न 47. टिंबटिंब हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. प्रश्न 48. पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे टिंबटिंब म्हणून समजली जाते. पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. प्रश्न 49. उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी किती रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी, याबाबत शासन आग्रही आहे. कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी. प्रश्न 50. उद्योजकांनी शासनाला कोणत्या बाबतीत मदत करावी अशी अपेक्षा असते? शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींच्यासाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. प्रश्न 51. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून काय देण्यात येते? उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळते. प्रश्न 52. प्रक्रिया उद्योगांतून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक पदार्थ म्हणजेच कोणते पदार्थ बाहेर पडतात? अपायकारक, अवशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. प्रश्न 53. औद्योगिक प्रदूषण कशाला म्हणतात? प्रक्रिया उद्योगातून मालाची निर्मिती होत असताना काही अपायकारक, अवशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात. प्रश्न 54. उद्योगांचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांच्या बरोबरच टिंबटिंब घटकांचाही विचार केला जात आहे. पारिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. प्रश्न 55. शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी कोणते कायदे केलेले आहेत? जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा व पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा. प्रश्न 56. भारत शासनाचे कोणती संस्था प्रदूषणविषयक कामकाज पाहते? भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही संस्था प्रदूषणविषयक कामकाज पाहते. प्रश्न 57. BEL चा लॉंग फॉर्म काय? BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. प्रश्न 58. BHEL चा लॉंग फॉर्म काय? भारत
हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. प्रश्न 59. HAL चा लॉंग फॉर्म काय? HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. प्रश्न 60. ONGC चा लॉंग फॉर्म काय? ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. प्रश्न 61. NTPC म्हणजे काय? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. प्रश्न 62. NTC चा लॉंग फॉर्म काय? नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन. प्रश्न 63. SAL चा लॉंग फॉर्म काय? SAL म्हणजे सरफेस एअर लिफ्टेड. प्रश्न 64. गेल चा लॉंग फॉर्म काय? गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. प्रश्न 65. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही काय म्हणून ओळखली जातात? मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही IT हब म्हणून ओळखली जातात. प्रश्न 66. टिंबटिंब हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. प्रश्न 67. देशामध्ये पाणी टंचाईची समस्या का जाणवू लागली आहे? वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र, पावसाची अनियमितता इत्यादीमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांच्या मध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. प्रश्न 68. भारत हा कसा देश आहे? भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे. प्रश्न 69. जलव्यवस्थापनासाठी कोणते उपाय करणे गरजेचे आहे? छोटे छोटे बंधारे, कालवे, शेततळी बांधणे, जल पुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे, उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूर्ण वापर करणे इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते. प्रश्न 70. टिंबटिंब साठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.